आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगरहून बदलापूरला जाणाऱ्या गौतम आहिरे या व्यक्तीचा अंबरनाथ पूर्वेच्या स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्यावर अपघात झाला। या ठिकाणी भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने गौतम आहिरे यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात गौतमला मोठी दुखापत झाली। यावेळी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या गौतम याला तिथल्या नागरिकांच्या दबावानंतर कार चालक हार्दिक पाटील यांनी रुग्णालयात दाखल केले। मात्र त्यानंतर हार्दिक पाटील काही न सांगता तिथून पसार झाला। रुग्णालयाचं बिल आणि गाडीचं झालेलं नुकसान या संदर्भात मदतीचं आश्वासन कार चालक हार्दिक पाटील यांनी दिलं होतं। मात्र तो रुग्णालयातून पसार झाला। आता त्याच्याशी कोणताही संपर्क होत नाही। त्यामुळे आहिरे यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी या प्रकरणी कार चालक हार्दिक पाटील याच्यावर गुन्हा दाखल केलाय। मात्र पोलिसांनी आता लवकरात लवकर या कार चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी जखमी गौतम आणि त्याच्या वकिलांनी केली आहे। कामानिमित्त उल्हासनगरहून बदलापूरला जात असताना अंबरनाथची जी स्मशानभूमी आहे तिथे एका 4 व्हीलर चालकाने मला धडक दिली। ॲक्च्युली माझ्या अगोदर एक 2 व्हीलर गाडी गेली, त्यांनी 4 व्हीलर गाडी थांबवली होती आणि मी जशी गाडी चालू केली तर त्यांनी गाडी रेसमध्ये मारली, फास्ट केली आणि मला ठोकला आणि मला खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या आणि बाकीचे बरेच लोक जमा झाले। त्यांना सगळ्यांना आपण मिळून ते सगळे मिळून हे बोलले की याला दवाखान्यात घेऊन जातो। दवाखान्यात न्यायला तयारच नव्हता। आम्ही जबरदस्ती करून, मला वेदना खूप होत होत्या, मग त्यांनी आम्ही जबरदस्ती करून ते दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्यानंतर तो काही वेळ थांबला, नंतर इथून तो पळून गेला आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं की बाबा जे काय खर्च होईल तो हॉस्पिटलचा पूर्ण मी करेल आणि माझ्या गाडीचा खर्च झाला तो तुम्ही भरून द्या। आणि माझे मोठे बंधू पण बोलले की आम्ही रेडी आहे। त्याच्यानंतर कालपासून आम्ही त्याला कॉल लावतोय पण तो कॉल उचलत नाहीये। आता पोलिसांना हीच विनंती आहे की त्याचं वाहन चालकाचं नाव हार्दिक पाटील म्हणून असं आहे। त्यांनी हा अपघात घडवला। ऍक्च्युली या संदर्भात पोलीस ऍक्च्युली सुरुवातीला पोलीस टाळाटाळ करत होते, पण नंतर त्यांनी ते नोंद करून घेतलेली आहे आणि पोलिसांना हीच नम्र विनंती आहे की त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी। काल सायंकाळी गौतम आहिरे यांचा एक अपघात झाला आहे आणि त्या अपघाताअंतर्गत त्यांचे कुटुंबीय अतिशय त्रस्त होऊन आमच्याकडे वकील संघटनेकडे आले आणि आमच्या वकिलाच्या अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशनला विचारणा केल्यानंतर असं कळलं की पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर कारवाई करायला हवी ती कारवाई अद्याप झालेली नाही। त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात यायला हवा होता त्या गुन्हा दाखल अद्याप झालेला नाही। तर पोलिसांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही गुन्हा दाखल करत आहोत, परंतु एखादी व्यक्ती त्यावेळेस मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवते, त्या मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवत असताना त्यांनी जो अपघात केलेला आहे त्या अपघातामध्ये त्याच्यावर BNS अंतर्गत, मोटर व्हेकल अंतर्गत कोणते सेक्शन लावायला हवे ते पोलिसांनी कठोरपणे सेक्शन लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि ते पोलिसांनी लवकरात लवकर करायला हवं। पब्लिक मीडिया, अंबरनाथ।